नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण एक जबरदस्त अपडेट पाहत आहोत। इंटर्नशिप करायचं आहे आणि वेगवेगळ्या फील्डमधून तुम्ही ग्रॅज्युएट झालेला आहे, तुमचं शिक्षण वेगवेगळ्या फील्डमधून झालेलं आहे। म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, कधी कोणाचं लॉमध्ये झालं आहे, कोणाचं इंजिनिअरिंगमधून झालेलं आहे, कोणाचं ॲग्रिकल्चर फील्डमधून झालेलं आहे, कोणाचं अजून वेगवेगळ्या जे फील्ड्समधून झालं आहे। पण तुम्हाला इंटर्नशिप करायचं आहे, पण गव्हर्नमेंटकडून ही तुम्हाला संधी आता मिळणार आहे, तुम्हाला छान सर्टिफिकेट भेटणार आहे। पण यासाठी आता अर्ज प्रक्रिया काय असणार आहे, त्यानंतर काम काय असणार आहे, सविस्तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर बरेच जणांना गव्हर्नमेंटचं इंटर्नशिप करायचं असते की जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला काय होतं की सर्टिफिकेशन मिळतं, प्लस जॉबसाठी तुम्हाला खूप चांगली संधी भेटते व तुम्हाला वेगवेगळ्या लोकांसोबत वेगवेगळ्या फील्डमध्ये काम सुद्धा करण्याचे एक्सपिरियन्स भेटतं। हे खूप महत्त्वपूर्ण आहे। आजकाल काय होतं की फ्रेशर्सना चान्सेस भेटत नाही, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस विचारलं जातं की एक्सपिरियन्स आहे का, माहिती आहे का, तुम्हाला नॉलेज आहे का। यासाठीचाच आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत, जेणेकरून जे काही फ्रेशर्स आहेत किंवा ज्यांना खरंच इंटर्नशिप करायचं आहे, ज्यांना खरंच नॉलेज गेन करायचं आहे, ज्यांना खरंच सर्टिफिकेशन करायचं आहे, पुढे जाऊन चांगली नोकरी करायचं आहे, तर त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वपूर्ण फायदेशीर ठरणार आहे। तर संपूर्ण माहिती आपण पाहून घेऊया। तर इंटर्नशिप काय आहे, नीती आयोगकडून ही इंटर्नशिप आली आहे, वेगवेगळ्या फील्डमध्ये आहे, तुम्ही पाहू शकता। ही जी ऑफिशियल वेबसाईटवरून आहे, नॅशनल पोर्टल ऑफ इंडिया, नीती आयोग, अबाउट अस, कॉपरेटिव्ह फेडरलिझम, कॉम्पिटिटिव्ह, हे सर्व जे फील्ड्स आहेत हे दिलेले आहेत। आपण याच्याकडे नको बघायला, आता इथे खाली जाऊन वेगवेगळ्या डिव्हिजन्स, म्हणजे तुम्हाला कोणते डिव्हिजनमधून तुम्ही काम करू शकता, किती सारे डिव्हिजन्स आहेत। म्हणजे असं नाही की माझं फक्त इंजिनिअरिंग झालेलं आहे त्याच मुलांना चान्स आहे, किंवा माझं फक्त एज्युकेशन इकॉनॉमिक्समधून झाले, डेटा मॅनेजमेंट, आता वेगवेगळे डिव्हिजन्स आहे। ॲग्रिकल्चर आहे, त्यांचा डेटा मॅनेजमेंट आहे, इकॉनॉमिक्स आहे, एज्युकेशन, एनर्जी, गव्हर्नन्स, इंटिग्रेटेड लॉ, मॅनेजिंग, हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, गव्हर्निंग काउन्सिल, आणि अशा बऱ्याचशा इथे फील्ड्स आहे, डिव्हिजन्स आहे, तुम्ही इथे ॲप्लिकेशन करू शकता। आता गव्हर्नन्सवरती क्लिक केल्यानंतर इथे वेगळं पेज ओपन होणार आहे, तिथे सुद्धा तुम्हाला चांगली संधी भेटणार आहे। तर या इंटर्नशिपबद्दल आपण माहिती पाहणार आहोत की इंटर्नशिप काय आहे। PDF आहे आपल्याकडे, त्याच्यानंतर इथे ॲप्लिकेशन म्हणजे वर्क विथ नीती इथं आहे, नीती योगी दिलेले आहे, आपण पाहू शकता। इंटर्नशिप काय आहे, अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स और रिसर्च स्कॉलर्स। आता इथे अर्ज करते वेळेस तुम्हाला पहिला प्रश्न असणार आहे की एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे। एलिजिबल आम्ही म्हणजे पात्रता काय असणार आहे, कोण इथे अर्ज करू शकतं किंवा कोण इथे इंटर्नशिप करू शकता। अंडर ग्रॅज्युएट आहे, तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट आहे किंवा रिसर्च स्कॉलर्स आहे, एनरोल्ड इन रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी शिकत आहेत, इन इंडिया अँड अब्रॉड कॅन अप्लाय फॉर नीती आयोग इंटर्नशिप स्कीम। कोण ॲप्लिकेशन करू शकतं, जे अंडर ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे, स्टुडंट आहे, तुम्ही जॉब करताय, रिसर्च स्कॉलर्स आहेत, तुम्ही इन्स्टिट्यूटमध्ये शिकत आहेत, तर तुम्ही नक्कीच या नीती आयोग इंटर्नशिप स्कीमसाठी अर्ज करू शकणार आहात। आणि मेन म्हणजे इथं काय आहे की तुम्हाला 3 आठवडे काम करायचे, 1 महिना काम करायचे, 2 महिने काम करायचे, 10 महिनेपर्यंत इंटर्नशिप पाहिजे आहे, तुमच्या मनावर तुम्ही इथे द ऑनलाईन ॲप्लिकेशन लिंक इज ओपन फ्रॉम 1 to 10 ऑफ एव्हरी मंथ ओपन असतं, आणि ते टाइम पिरियड सुद्धा दिलेलं आहे। सिंपल पद्धतीने ॲप्लिकेशन कसं करायचं आहे ते सुद्धा पाहणार आहोत। ट्रॅक युअर ॲप्लिकेशन, डाउनलोड गाईडलाईन्स आहे ते आपण एकदा पाहून घेऊया की 2 मिनिटात की काय आहे बाबा नीती इंटर्नशिप स्कीम काय असणार आहे। आता नीती इंटर्नशिप स्कीम काय आहे, इंटर्नशिप विल बी ऑन अनपेड बेसिस। बरं ठीक आहे, इथं अनपेड बेसिसवरती इंटर्नशिप होणार आहे। तुम्हाला मेन म्हणजे ते सर्टिफिकेशनची गरज आहे। तुम्हाला आता बाहेर जरी सर्टिफिकेशन करायचं म्हटलं तरी 1, 2, 3, 4, 50 हजारापर्यंत इथं सर्टिफिकेशन करून भेटतात, पण हे तुम्हाला अनपेड बेसिसवरती इथं इंटर्नशिप करता येणार आहे। म्हणजे तुम्हाला पगार कोणता मिळणार नाही, पण ठीक आहे सर्टिफिकेशन करता येणार आहे, फीस कोणती नसणार आहे। नेम ऑफ द स्कीम द नीती इंटर्नशिप स्कीम आहे। पर्पज काय आहे, to allow short-term exposure of selected candidates with a different verticals division units of नीति आयोग, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲज अ इंटर्न तुम्हाला काम करता येणार आहे। गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून हा एक फायदा आहे बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून असलेला हा इंटर्नशिप असणार आहे, ॲज अ इंटर्न तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी असणार आहे। तर इंटर्नशिप शॉल बी अवेलेबल थ्रू आउट द इयर बेस्ड ऑन द रिक्वायरमेंट्स ऑफ नीति आयोग। नीति आयोगचे जर अवेलेबल पूर्ण वर्षभर तुम्हाला इथे इंटर्नशिप करता म्हणजे थ्रू आउट द इयर अवेलेबल आहे नीति आयोगच्या रिक्वायरमेंटनुसार। एलिजिबिलिटी क्रायटेरिया, बोनाफाईड स्टुडंट्स ऑफ एनी रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन विद इन इंडिया और अब्रॉड, तुम्ही इंडियामधून आहे, अब्रॉडमधून आहे, तुम्ही नक्कीच इथे एलिजिबल आहे। अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्स आहे, हॅव्हिंग कम्प्लिटेड अपियर्ड इन द टर्म एंड ऑफ the exams of second year or fourth semester of the bachelor degree course secured not less than 85% or equivalent marks in the 12th class। आता क्रायटेरिया काय दिलेलं की 85% किंवा इक्विव्हॅलेंट मार्क्स तुम्हाला पाहिजे आहे, किंवा ग्रॅज्युएट स्टुडंट्स हॅव कम्प्लिटेड, तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा PhD साठी ॲप्लिकेशन केलेलं आहे, तिथे 70% तुम्हाला मार्क तुम्हाला लागणार आहे।
दे हॅव सेक्युअर्ड 70% ऑर मोर क्युम्युलेटिव्ह मार्क्स इन ऑल द इयर्स. आता पिरियड बघा तुम्ही कसं करू शकता. द पिरियड ऑफ द इंटर्नशिप ॲटलीस्ट 6 वीक्स बट नॉट एक्सेडिंग 6 मंथ्स. आता 6 महिन्यांसाठी पर्यंत तुम्ही इंटर्नशिप करू शकता, 6 आठवड्यांपर्यंत करायचं करू शकता, 2 महिन्यांसाठी करू शकता, 3 महिन्यांसाठी करू शकणार आहात. इंटर्न्स नॉट कम्प्लिटिंग द रिक्वायर्ड पिरियड, तर तुम्ही त्या पिरियडमध्ये जर कंप्लीट नाही केलं तर तुम्हाला कोणतेही सर्टिफिकेट, ऑब्व्हियसली हे रूल्स असणारच आहे. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्हाला बघा, सर्टिफिकेट रिगार्डिंग सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ. आता इथे महत्त्वाचं काय आहे की एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. आता मेन प्रॉब्लेम काय होतं की तुम्ही पास आउट होता, तुमच्याकडे नॉलेज असतं पण तुमच्याकडे एक्सपिरियन्स नाही, सर्टिफिकेट नाही, तुम्हाला पैसे घालून ते घ्यावं लागतं. तुम्हाला इथं काय भेटणार आहे, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट भेटणार आहे, नॉलेज भेटणार आहे. तुम्हाला 6 आठवडे फक्त काम करायचं आहे किंवा 4 महिने काम करायचं आहे किंवा 6 महिने करायचं आहे, तुम्ही करू शकता. त्यानंतर प्रोसिजर आणि कंडिशन काय आहे की इंटरेस्टेड ॲप्लिकेंट्स मे अप्लाय ऑनलाईन ओनली. तर इथे ऑनलाईन फक्त तुम्ही अर्ज करू शकता ॲड्रेस लिंकवरती. पण इथे पिरियड बघा तुम्ही 1st to 10th ऑफ एव्हरी मंथ. असं नाही की हा महिना भरला आणि पुढच्या महिन्यात चान्स नाही, तर तुम्ही प्रत्येक महिन्याचे 1 ते 10 तारखेपर्यंत अर्ज करू शकता. ॲप्लिकेशन ओनली बी मेड 6 months इन ॲडव्हान्स बट नॉट लेटर दॅन 2 months बिफोर द मंथ इन विच इंटर्नशिप इज डिझायर्ड. हे सुद्धा माहिती सांगितलेलं आहे. For example, if any applicants want to join internship program which is commencing in the month of April, then he or she can apply from the month of October. म्हणजे इथे एप्रिलमध्ये तुम्हाला इंटर्नशिप करायचं आहे तर तुम्ही ऑक्टोबर ते फेब्रुवारीमध्ये तुम्ही अर्ज करू शकता. पण एप्रिलच्या पहिले 2 महिने आधी नाही करायचं, त्याच्या 6 महिन्यापासून तुम्ही तयारी ठेवायची आहे. तर तुम्हाला पुढे जाऊन करायचं आहे तर तुम्हाला माहिती आहे आता 4 महिन्यांनी माझं संपणार आहे ग्रॅज्युएशन, तुम्हाला नोकरी करायची आहे तर तुम्ही इथे अर्ज करून घ्यायचा आहे. ॲप्लिकेंट्स मस्ट ऑल्सो क्लिअरली इंडिकेट द एरिया ऑफ इंटरेस्ट. इथे तुमचे इंटरेस्ट कोणत्यामध्ये आहे ते तुम्ही क्लिअरली इंडिकेट करायचं आहे, सांगायचं आहे. ए कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर इंटर्नशिप ओनली वन्स ड्युरिंग ए फायनान्शियल इयर. फायनान्शियल इयरमध्ये एकदाच करू शकतात. द ॲप्लिकेंट्स हू डू नॉट फुलफिल द एलिजिबिलिटी कंडिशन्स their application shall be rejected. आता कंडिशन्स दिले आहेत तरी ते तुम्ही फुलफिल नाही केलं तर तुमचं रिजेक्शन होणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, पूर्ण ॲप्लिकेशन करताना एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे सर्व तुम्हाला पाहायचं आहे. द सिलेक्टेड ॲप्लिकेट हॅज टू प्रोड्यूस ओरिजिनल मार्कशीट्स अँड NOC फ्रॉम द कॉलेज इन्स्टिट्यूट ॲट द टाइम ऑफ जॉईनिंग. तुम्हाला ओरिजिनल मार्कशीट्स वगैरे सगळं हे डॉक्युमेंट्स लागणार आहे. हे लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. प्लस तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला, टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा, जेणेकरून काय होईल की जे काही तुमची नोकरी रिलेटेड लिंक्स असतात मी तुम्हाला डायरेक्टली तुमच्या मोबाईलपर्यंत शेअर करू शकते. जेणेकरून तुम्हाला जरी हे यूट्यूबचे तुम्हाला लिंक नाही भेटली किंवा नोटिफिकेशन नाही भेटली तरी तुमच्या मोबाईलमध्ये हे अपडेट्स येत राहणार आहे. आणि प्रत्येक वेळेस नवीन अपडेट असते, त्यामुळे तुम्ही ग्रुप जॉईन करून घ्या. व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, आपलं इंस्टाग्राम पेज आहे, तिथे जॉईन करा. जेणेकरून हे काही तुमच्यापर्यंत माहिती आहे ते पोहोचून जाईल. किंवा तुमच्या घरचे असतील, मित्र असतील, मैत्रिणी असतील, बहीण आहे, भाऊ आहे, त्यांच्यापर्यंत नोकरीची आता फ्रीमध्ये माहिती आहे. कोणतेही पेड इथे हे नाही, तुमच्यापर्यंत फ्रीमध्ये मी माहिती पोहोचवत आहे. त्यामुळे नक्कीच हे काम करून घ्या. सिम्पली तुम्हाला मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, कमेंटमध्ये देत आहे, तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, जेणेकरून मी प्रत्येक कमेंटचं रिप्लाय देत असते. त्यामुळे तुम्हाला सर्व माहिती भेटून जाईल. आता अटेंडन्स तुम्ही पाहू शकता. व्हाईल डुईंग इंटर्नशिप इन नीती आयोग द कॅन्डिडेट शुड हॅव मिनिमम 75% अटेंडन्स. तुम्हाला 75% अटेंडन्स इथं लावायचंच आहे. स्कीम रिव्ह्यू दिलेला आहे. आता हे अर्ज कसा करायचा, इंटर्नशिपसाठी अर्ज कसा करायचा, सिम्पली ही लिंक मी तुम्हाला देत आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना संपूर्ण माहिती भरायची आहे. मिस्टर, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम तुम्हाला दिसत आहे इथे. त्यानंतर फादर्स नेम आहे, डेट ऑफ बर्थ आहे, ॲड्रेस आहे, सर्व माहिती तुम्हाला फिल करायचं आहे. प्लेस ऑफ सबमिशन प्रिव्ह्यू करायचा आहे. आणि काही चुकी होत असेल तर एडिट बटनवर तुम्ही क्लिक करून एडिट करू शकता आणि हे सबमिट करायचं आहे. सिम्पली इथे सिम्पल भाषेत तुम्ही पाहू शकता. तुमचं नाव, मिडल नेम, लास्ट नेम, तुमचं सिनियर सेकंडरी किती झालेलं आहे, त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे, काय झालं आहे, इथं BA आहे, BA आर्किटेक्चर आहे, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर आहे, BB आहे, BC आहे, BCom, BDS, BHM, तुमचं जे काही शिक्षण झालेलं आहे तुम्ही भरू शकता. ठीक आहे. ग्रॅज्युएशन झालेलं आहे, सिनियर सेकंडरीमध्ये किती मार्क आहेत, कोणतं बोर्ड होता, कोणत्या महिन्यात तुम्ही जॉईन केला, सगळं ही माहिती तुम्हाला फुलफिल करायचं आहे. एरिया ऑफ इंटरेस्ट कोणता आहे, तुम्ही लॉचे स्टुडंट आहे तर तुम्ही लॉ करू शकता, लॉ इथं सिलेक्ट करू शकता. तुम्ही लाईफस्टाईल ऑफ एन्व्हायरमेंट आहे ते भरू शकता किंवा गव्हर्नन्स आहे ते सुद्धा तुम्ही भरू शकणार आहात. प्लेस ऑफ सबमिशन आणि प्रिव्ह्यू करायचं आहे. एडिट बटनवरती तुम्ही क्लिक करू शकता आणि संपूर्ण माहिती प्रॉपर पद्धतीने भरून ॲप्लिकेशन हा तुम्ही पाठवून द्यायचा आहे. या संदर्भात काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, जेणेकरून इथे तुम्हाला जे संधी भेटत आहे गव्हर्नमेंटकडून नीती इंटर्नशिप आहे ती संधी तुमची जाणार नाही.
अप्लाय हिअरवरती क्लिक करा, ट्रॅक करू शकता तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन आणि जे काही माहिती आहे ते प्रॉपर तुम्हाला फुलफिल करायचं आहे, प्रॉपर तुम्हाला भरायचं आहे. म्हणजे फोन नंबर आहे, मोबाईल नंबर आहे, ईमेल असलेलं हे सुद्धा तुम्हाला चालू म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये हे तुमचं मेल चेक करत राहायचं आहे, जेणेकरून जे ईमेल तुम्हाला प्रॉपर चेक करायचं आहे, जेणेकरून जे काही संधी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे तुम्हाला समजलं पाहिजे आहे, अपडेटेड राहायचं आहे. आणि अशाच माहितीसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.